आदरणीय साहित्यिक रसिकांना मी हर्षा बाबूराव खंडागळे मनपूर्वक नमस्कार करते. आज मी तुम्हाला एक पुस्तक परिचय वाचून दाखवणार आहे. संघर्षाशी सशक्त लढा देणारा कविता संग्रह म्हणजेच सीझर न झालेल्या कविता. माननीय डॉक्टर सुनील श्रीराम पवार सर लिखित सीझर न झालेल्या कविता हा कविता संग्रह वाचला आणि मन अगदी भरून आलं. तोच छोटासा अनुभव कथन करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रयत्न यासाठी की माननीय डॉक्टर सुनील पवार सरांनी जे लिहिले तेव्हाचा त्यांचा भाव मला समजेल हे पाहिजे तितके सोपे नाही. हा कविता संग्रह माझ्या हातात आल्यावर मुखपृष्ठाला बघून मनात विचार आले की या चित्राचा नेमका अर्थ तरी काय. परंतु संपूर्ण कविता संग्रह वाचल्यावर कळले की माननीय अरविंद शेलार सर यांनी साकारलेले चित्र म्हणजे कवितांशी एकरूप झालेले चित्र आहे. कवितांना अनुसरूनच या चित्राची निर्मिती झाली आहे. माझ्या मते या चित्रामधून विचारांच्या भोवऱ्यात अडकलेली एक व्यक्ती स्वतःच्या दृष्टिकोनातून हे जग बघण्याचा प्रयत्न करीत आहे आणि लेखणीद्वारे काहीतरी सांगण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मानवाच्या मेंदूतून मनात जाणारी भावना हळूहळू बहरत जाताना या चित्रात मला दिसली. त्याचप्रमाणे 89वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्रीपाल सबनीस सर यांची प्रस्तावना वाचली आणि पुस्तकाचे थोडेफार स्वरूप समजण्यास मदत झाली. कारण पाहिजे तेवढे मला स्वतःला आकलन झाले नाही. शेवटी साहित्यिकांची भाषा समजण्याइतपत मी अजून मोठी झाले नाही, त्यामुळे मला कठीणच गेले. दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य मंत्रालयात सहसचिव असलेले माननीय सिद्धार्थ खरात सरांचा अभिप्राय वाचला. त्यातील सर्वात शेवटच्या परिच्छेदात त्यांनी लिहिले आहे की कविता हा आत्महत्येला पर्याय असतो असे मानणारा हा कवी लौकिक अर्थाने स्वतःला अपयशीच मानत असला तरी त्यांच्या कविता मात्र आशयाने गच्च भरलेल्या गर्भश्रीमंत आहेत. सोबतच त्यांनी कुबेरा इतकी श्रीमंती माननीय डॉक्टर सुनील पवार सरांच्या काव्यप्रतिभेला दिली आहे हे तितकेच खरे वाटते. त्यानंतर आपल्या मनोगतात माननीय डॉक्टर पवार सर जणू त्यांच्या जीवनाची प्रत्यक्ष कहाणी सांगत असल्याचे जाणवते. त्यांना केळीच्या पानात त्यांची जीवन प्रतिमा दिसल्याचे ते सांगतात. ती प्रतिमा मला प्रत्यक्ष माझ्या जीवनाशी संबंधित वाटली. त्यातूनच या काव्यसंग्रहाचा जन्म झाल्याचे महत्त्व मला अनुभवास आले. त्यांनी इथे सांगितले आहे की मी सुचलेलं लिहिलं नाही तर बोसलेलं साचलेलं लिहिलं, सीझर न करता अगदी सहज. हे वाक्य खरंच कविता वाचण्या अगोदरच अधिक उत्सुकता निर्माण करते. पुढे पानोपान सदरात एकूण 83 कविता बघून वाटले 2-3 दिवस तर नक्कीच लागतील हे पुस्तक वाचायला. पण जेव्हा पुस्तक वाचत गेली तेव्हा 50वी कविता मी निघालो या कवितेवर मी केव्हा आली हे कळलेच नाही. जेव्हा मी निघालो हे शीर्षक वाचले तेव्हा मलासुद्धा बाहेर जायचे आहे याचे भान आले. परंतु पुस्तक आणि कविता या मुळातच माझ्या आवडत्या असल्याने मी पुन्हा समोरची कविता वाचत वाचत 83वी कविता सीझरवर पोहोचली. अशा प्रकारे माझे पुस्तक वाचण्याची सुरुवात मात्र सकारात्मकतेने झाली. सीझर न झालेल्या कविता या संग्रहातील पहिलीच कविता प्रार्थना. यामधील कवितेचे भाव मला फार आवडले. पहिलीच ओढ माझ्या मनाला स्पर्शून गेली ती म्हणजे दमलेल्या मुसाफिराला एक वेळची रोटी दे, लाख मुलाचा आनंद प्रत्येकाच्या ओठी दे. दमलेल्या मुसाफिराला एक वेळची रोटी दे, लाख मुलाचा आनंद प्रत्येकाच्या ओठी दे. यामध्ये मी स्वतःलाच दमलेली मुसाफिर समजले. सर्वांना लाख मुलाच्या आनंदाचे दान पहिल्याच ओळीत मागितले हे मला खूप आवडले. दुसरी कविता माय यामध्ये सुखाचा धागा लेकरासाठी ओवणारी माय कधीच स्वतःसाठी सजायची नाही. स्वतःचा विचार न करता आधी लेकरांचा विचार करणाऱ्या जगातील प्रत्येक माऊलीचे दर्शन माय या कवितेतून मला झाले. तसेच मिरगाचा पाऊस, कुंकू, चूल, मायची कहाणी यासारख्या कवितेतून वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची जागा घेणारी आई, घरातील चूल नेहमी पेटत राहण्यासाठी कष्ट करणारी आई, सर्व जबाबदारी सांभाळत लेकराला जवळ घेऊन कुरवाडणारी आई, मूल्यसंस्कार देणारी आई, आपले मूल मोठे होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारी आई, माणुसकीची जाण ठेवणारी आई अशा
आईचे दर्शन मला या कवितेमधून झाले. कष्ट करत मोठे होत असताना कवी सरांना बाकी सर्व ठीक आहे या कवितेतून आजूबाजूच्या स्थितीचे खरे चित्र प्रतीत होते. त्यामध्ये पांढऱ्या नभांगणाखाली काळेच धंदे होत आहे, पांढऱ्या नभांगणाखाली काळेच धंदे होत आहे, तेवढं सोडलं तर बाकी सर्व ठीक आहे, तेवढं सोडलं तर बाकी सर्व ठीक आहे. या कवितेतील ओळी समाजातील सत्य परिस्थितीचे वर्णन करताना दिसतात. त्याचप्रमाणे जुगारी, मुठभर आभाळ, लोकशाही, भ्रमनिरास, हुंदके, परिस्थिती, इलेक्शन, वांज, गरिबाची दिवाळी, सर, खाजगी नोकरी, वांझोटा संताप, दुःखाचा तुडवून ऊर इत्यादीसारख्या कवितांमधून समाजातील माणुसकीचे विध्वंसक रूप बघायला मिळते. अंगुलीमालाचा माणूस करण्यासाठी तथागताच्या करुणेची गरज यामधून प्रत्ययास येते. समाजातील लोक व त्यांचे स्वतःच्या जीवनावर झालेले सकारात्मक वा नकारात्मक प्रभाव यामधून दिसून येतात. कवितेवर प्रचंड विश्वास ठेवून माणसाच्या खांद्यावर जाण्यापेक्षा कवितेच्याच खांद्यावर शेवटचा श्वास घेण्याची इच्छा कवीने कवितेच्या खांद्यावर या कवितेमधून व्यक्त केली आहे. त्यामधील पुढील ओळी विसर्जित करण्याआधी म्हणेल राख केविलवाणी, विसर्जित करण्याआधी म्हणेल राख केविलवाणी, टिळा म्हणून लावा मला कागदाच्या माथ्यावरी, टिळा म्हणून लावा मला कागदाच्या माथ्यावरी. यामध्ये अत्यंत करुणामय शब्दात कविता लिहिलेल्या कागदांची राख टिळा म्हणून लावण्याची विनंती कवी करताना दिसतात. कवितेवर एवढे अगाध प्रेम करणे आणि त्यासाठी प्राण गेले तरी फक्त कविता जिवंत राहावी यासाठी प्रयत्न करणे असे निस्वार्थी विचार या कवितेमधून अनुभवास येतात. आत्महत्या या कवितेत संयम, संघर्ष, हिंमत, धीर हे जीवनात आलेले अनुभव आहेत. त्यांनाच नेहमी सामोरे जाऊन त्याचे चिंगम झाल्यासारखे त्यांना वाटते. त्यांनी या संघर्षमय जीवनात आलेल्या कटू प्रसंगांना सामोरे जात त्यांचा प्रतिकार केला, म्हणजेच त्यांची हत्या केली आणि म्हणूनच त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली नाही. या कवितेतून युवा पिढीला संदेश मिळतो की कितीही मोठे संकट आले तरी स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायची आणि संकटांचा सामना मोठ्या धीराने करायचा. तसेच व्हॉट्सॲपवरील फोटोवरून मानवाचे व्यक्तिमत्व, विचार, स्वभाव, पात्रता ठरविण्याचे निकष सध्या प्रचलित आहेत. असाच काहीसा प्रसंग मेंदू धुवावा म्हणतो या कवितेत कवींनी रेखाटलेला आहे. त्यासाठी बुरसटलेल्या विचारांचा मेंदू कवींना धुवावा वाटतो, जेणेकरून अशा विचारांना वाढवून नव्या आधुनिक विचारांना बहरण्यास सहाय्य प्राप्त होईल. असे विचार मेंदू धुवावा वाटतो या कवितेमधून डॉक्टर सुनील पवार सरांनी व्यक्त केले आहेत. त्याचप्रमाणे विचारांच्या भोवऱ्यात गुरफटत असताना कविता ही सखी सोबतीन असते, म्हणून कविते या कवितेमध्ये कवितेसोबतचा एकतर्फी संवाद त्यांनी केलेला आहे. कविता ही सखी आहेच, पण मायेचे पांघरूण, बहिणीची माया, बापासारखा आधार असल्याने वेदनेचे गाठोडे फक्त कवितेपुढे सोडले जातात हेही तितकेच खरे आहे. संसारातील घाव झेलताना अश्रूंना पुसत आणि पिसाऱ्यासारखे फुलून मनातील दुःख लपवीत असताना वैतागलेल्या माणसाची व्यथा कशी होते हे घाव माझ्या या कवितेमधून दिसून येते. कवी डॉक्टर सुनील पवार सर यांच्या सीझर न झालेल्या कविता या संग्रहात लोकरंग, खंजीर, निशा, रे जीवना, निर्मिती, कंठ दाटला चांदण्यांचा, सन्मान, मरण सोहळा, मीपणाला, शब्द, दुःखातून अंत, धाक नाही वेदनेला, सरडे, खंत, बोन्साय, भूक, गणित, साहित्याची वारी या कवितांमधून स्वतःसोबत लोकांवर सुद्धा झालेल्या अन्यायाची, व्यवहाराची, प्रामाणिकपणाची, सत्याची व माणुसकीची जाणीव या कवितांमधून दिसून येते. एवढेच नाही तर त्यांची कविता अन्याय सहन करत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करते. कवींवर आईने केलेले संस्कार, बाबाने सोडलेला श्वास याचे हृदयद्रावक चित्रणही डॉक्टर पवार सर यांनी कवितेद्वारे केलेले आहे. कोरोना काळातील परिस्थितीची प्रत्येकालाच माहिती आहे. त्या संदर्भात कवी सरांनी सामसूम, अशी कशी महामारी,
चायना पार्सल या कवितांमधून कोरोनामधील परिस्थितीचे वर्णन केलेले आहे. तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांनी केलेले कार्य, त्यांनी पाहिलेले स्वप्न या सर्वांचा आरसा त्यांच्या शिवबा, चळवळ, तिरंगा, रमाई, बुद्धम शरणम गच्छामी या कवितेतून दिसतो. तर दुसरीकडे प्रेयसी, मैत्रीण, सखी असलेली एखादी व्यक्ती सर्वांच्या जीवनात असतेच. आपल्याला आवडलेल्या व्यक्तीला नेहमी आनंदी बघण्यासाठी आपण तिला नको असेल तर तिच्या जीवनातून नेहमीसाठी निघून जाणे हे खऱ्या प्रेमाचे प्रतीक समजले जाते. असेच काहीसे मी निघालो या कवितेमध्ये जाणवते. जसे की हृदयात तुझ्या स्मृती पेरून मी निघालो, दोघातली कहाणी सांगून मी निघालो. हृदयात तुझ्या स्मृती पेरून मी निघालो, दोघातली कहाणी सांगून मी निघालो. तू हरली तरीही मी जिंकलो मात्र नाही, तू हरली तरीही मी जिंकलो मात्र नाही. वाटेत तुझ्या चांदणे शिंपून मी निघालो, वाटेत तुझ्या चांदणे शिंपून मी निघालो. म्हणजे प्रेमातील खरी ताकद त्यातील निस्वार्थ भाव, त्याग, समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करणे यात असते. हे या कवितांमधून अनुभवास येते. सदर काव्यसंग्रहातील सैदाची गोडी, साक्ष, हृदय, पालखी, प्रेम, पावसाच्या आठवणी, उदास महिना सै पावसाची, तुझे शब्द, बुद्ध कळला नाही तर तू बिनधास्त ये अशा प्रेम कविता आणि प्रेमानेच दिलेल्या वेदना यांचे साध्या सरळ शब्दांमधून वर्णनामुळे डोळ्यांच्या कडा कधी पाणावून जातात हे कळतसुद्धा नाही. कोमल नाजूक हृदयावरील घाव किती खोलवर रुतत जातात आणि ते कवितेच्या माध्यमातून बाहेर पडताना तर तू बिनधास्त ये या कवितेच्या पुढील ओळींमधून दिसून येते. माझ्या उसवलेल्या आयुष्याचे टाचे सांधायचे आहे काही, माझ्या उसवलेल्या आयुष्याचे टाचे सांधायचे आहे काही. तू बिनधास्त ये माझी ना नाही, तू बिनधास्त ये माझी ना नाही. यामध्ये स्वतःच्या प्रेयसीला पत्नी म्हणून घरात येण्याआधीच स्वतःच्या आयुष्याची सत्यता दाखविण्याचा प्रयत्न कवी करतात. अजून एक महत्त्वाचे म्हणजे की कवितेची परिभाषा अजूनही कोणालाच तंतोतंत करता येणे शक्य नाही असे मला वाटते. परंतु कवींनी त्यांच्या कविता लिहून, कविता असते, कविता, चंद्रसंवाद, साहित्याची वारी या कवितांमधून कवितेचा खरा अर्थ प्रतिपादित केलेला आहे असे समजते. त्यासाठी त्यांनी कविता असते यामध्ये पुढील ओळींचा अगदी समर्पक असा अर्थ लावलेला बघायला मिळतो. जसे की प्रतिभावंताला देताना दानशूर असते कविता, गायकाच्या गळ्यातला कोहिनूर असते कविता. प्रतिभावंताला देताना दानशूर असते कविता, गायकाच्या गळ्यातला कोहिनूर असते कविता. घायाळ तुम्ही झालात की रडू लागते कविता, म्हणूनच साऱ्यांना आवडू लागते कविता. घायाळ तुम्ही झालात की रडू लागते कविता, म्हणूनच साऱ्यांना आवडू लागते कविता. तसेच मित्रांसाठीचे प्रेम, त्यांच्या अनुभवाचे बोल मी नसताना या कवितेतून अगदी सहज व्यक्त होताना दिसतात. एखादा संदेश असो की प्रेम, रागावणे असो की रुसणे, असे सर्व भाव मित्रांसोबत जगले जातात हे या कवितेमध्ये दिसते. लेख या कवितेमध्ये स्वतःच्या मुलीसोबत घालवलेले अनमोल प्रेमळ क्षण, आजी या कवितेत आजीच्या जीवनाची व्यथा, तिचा संसार, तिला आलेले अनुभव आणि कवींसाठी दिलेला संदेश दिसून येतो. कोण म्हणतो या कवितेमध्ये बुलढाणा जिल्हा महान कसा आहे हे पटवून देताना जिल्ह्याच्या उपकारांची जाणीव कवी सरांना होताना दिसते. उदास मैना या रचनेमध्ये राघू आणि मैना या दोघांची जीवनकथा मांडली आहे. ही एक छोटीशी कवितारूपी प्रेमकथा आहे असे मला वाटते. सपन या कवितेमध्ये तर आपला सर्वांचा पोशिंदा बळीराजाच्या स्वप्नाची हकीकत दाखविली आहे. काळ्या मातीतून उगवणाऱ्या धान्याची वाट पाहत असताना अचानकच पिकांची नासाडी होऊन त्यांचे स्वप्न एका क्षणात कसे भंग होते याचे चित्तथरारक दृश्य नजरेसमोर येते. शेवटी सीझर या कवितेने या काव्यसंग्रहाचा शेवट होताना दिसतो. सीझर न करता अगदी सहज एखाद्या कवितेने जन्म घ्यावा असे कविसरांना वाटते. ते म्हणतात, पंख फुटले जखमांना तरी वेदनेच्या कळा सोसून, प्रतिभेच्या उसण्या कडा देऊ नये कवीने, अन घालू नये जन्माला एखादी
लुडी पांगडी कविता जबरदस्तीने सिझर करून. पंख फुटले जखमांना तरी वेदनेच्या कळा सोसून, प्रतिभेच्या उसन्या कडा देऊ नये कवीने, अन घालू नये जन्माला एखादी लुडी पांगडी कविता जबरदस्तीने सिझर करून. कविता ही ओढून ताणून करणे, जबरदस्तीने करणे, प्रसिद्धीसाठी करणे, यमकांची जुळवाजुळवात करून तयार करणे याला कवी सर विरोध करताना दिसतात. कविता ही मनातून सहज यावी आणि तिने पूर्ण जग व्यापून टाकावे असे त्यांना वाटते. तसेच नामवंत ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री यशवंत मनोहर सर यांनी डॉक्टर सुनील पवार सर यांच्या कविता संग्रहाला पाठराखण करताना म्हटले की यातील कविता या दुःखांना हतबल करणाऱ्याच आहेत. ही माणसाच्या अजिंक्य जिद्दीचीच कविता आहे. म्हणून या कवितेला मी परावलंबनाला पराभूत करणारी माणसाच्या स्वयंसूर्यत्वाचीच कविता मानतो. यातूनच या कविता संग्रहाची महानता लक्षात येते. एकंदरीत सिझर न झालेल्या कविता हा कविता संग्रह सर्वांना प्रेरणा देणारा आहे. आई, वडील, मुलगी, मित्र, समाज, प्रेम, पत्नी, विरह, वेदना, दुःख, आनंद, जीवनातील कडू गोड प्रसंग, कल्पना, इतरांना संदेश या सर्वांचे एकत्रित मिश्रण कवी माननीय डॉक्टर सुनील पवार सर यांनी कवितेत केलेले दिसून येते. शब्द सामर्थ्यावर स्वतःचे स्थान निर्माण करून सरांनी निराश जीवनात आशेचे किरण बघत कवितारूपी जोडीदाराचा हात धरला आहे. हाच हात जीवन प्रवासात घट्ट पकडून स्वतःला सावरत पुढे नेत आहेत. नवकवींना सिझर न झालेल्या कविता हा संग्रह नक्कीच मार्गदर्शक आणि जुन्या कवींसाठी आस्वादक ठरेल असे मला वाटते. प्रस्तुत कविता वाचताना दुःख काय असते, त्यातून वेदनेच्या कळा देत कविता कशी बहरते याची जाणीव होते. माननीय डॉक्टर सुनील पवार सरांची साहित्याची वारी ही तथागतापर्यंत पोहोचून त्यांच्या लेखणीतून पंढरी निर्माण व्हावी अशी मी ईश्वरास प्रार्थना करते आणि त्यांच्या पुढील काव्यवारीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते. कविता संग्रह सिझर न झालेल्या कविता, कवी डॉक्टर सुनील श्रीराम पवार सर, परीस प्रकाशन पुणे, मूल्य ₹170, पृष्ठे 128. पुस्तक परिचय हर्षा बाबूराव खंडागळे, गडचिरोली. धन्यवाद.